अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त 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 दत्त. मनुष्याचा जन्म श्रेष्ठ आहे. आपण जर विचार केला वरवर तर अनेकांना असं वाटतं की या मनुष्य देहामध्ये जन्मलापासून अगदी अंतापर्यंत सतत काही ना काहीतरी शिकत राहावं लागतं, सतत कर्म करावं लागतं, बुद्धीचा वापर करावा लागतं, ज्ञान मिळवावं लागतं आणि कर्म तर करावंच लागतं. परंतु इतर प्राण्यांमध्ये मात्र हे नाही. इतर प्राण्यांना कुठलेही संस्कार नसतात. जन्माला आलं की ते पिल्लू उठतं आणि 2-4 दिवसात आपलं अन्न शोध घ्यायला सुरुवात होतं. त्यांच्यावर फार काही संस्कार करावे लागत नाही. परंतु मनुष्य प्राणी मात्रांमध्ये अगदी जन्मापासून त्याच्यावर खाण्यापिण्यापासून आहार विहार कपडा लत्ता अनेक गोष्टींचे संस्कार त्याच्यावर करावे लागतात. या हाताने खा, त्या हाताने खाऊ नकोस, या हाताने ते करायचं, त्या हाताने ते करायचं, अक्षर असं काढायचं, अनेक प्रयास त्याला या मनुष्य जन्मामध्ये करायला लागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला बुद्धी दिलेली आहे. विचार करण्याची साधक बाधक विचार जो आहे तो करण्याची बुद्धी, शोध घेण्याची बुद्धी जी आहे ती भगवंतांनी त्याला दिलेली आहे. आणि त्यामुळेच हा नरदेह श्रेष्ठ ठरलेला आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण मनुष्य जन्म घेतल्यानंतरच आपण भगवंताचा शोध घेऊ शकतो, भगवंताची उपासना करू शकतो, भक्ती मार्गाचा अवलंब करू शकतो. आणि म्हणून मनुष्य देह हा सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताने सुद्धा जे विविध अवतार घेतले त्यामध्ये भगवंताला सुद्धा मनुष्य अवतार घेण्याचा मोह टाळता आलेला नाही. आणि म्हणून भगवंतांनी प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान परशुराम यांच्यासारखे अवतार घेतले आणि आपलं कार्य इथं भूतलावर येऊन केलं. भगवंताला सुद्धा मनुष्य देहाचा अतिशय मोह पडतो. कारण ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य, ते पूर्ण करण्याची ताकद ही जी आहे ती मनुष्य देहामध्येच आहे. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये आणि त्याच्याबरोबर मन, या 11 गोष्टींचा वापर करून माणसाने उन्नत होता येते. नवे नवे त्याला देवते स्वरूप प्राप्त होऊ शकतं. म्हणून गुरुचरित्रामध्ये सुद्धा आणि एकनाथी भागवतात सुद्धा म्हटलेलं आहे, भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे की नरदेह जो आहे, दत्त महाराजांनी जे 24 गुरु केले त्यामध्ये 24 गुरूंचे 24 गुण अंगीकारण्यासाठी सर्वप्रथम जर कोणता गुरु करावा लागत असेल तर तो देह गुरु. आणि तो देह गुरु म्हणजे देहधारी दुसरा माणूस नसून आपल्या स्वतःचा जो देह आहे त्या देहालाच आपण गुरु केलं पाहिजे. आपण जर आपल्या देहाला जर गुरु केलं पहिल्यांदा सर्वप्रथम, आणि त्यानंतर आपण हे सद्गुण जे आहेत ते शोध घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते सद्गुण आपल्यामध्ये अंगीकारण्याचे आहेत. बघा, आपल्या देहाला आपण एकदा गुरु मानल्यानंतर आपली जी 5 कर्मेंद्रिय आहेत त्या 5ही कर्मेंद्रियांकडनं चांगलंच कार्य होईल याची आपण खबरदारी घेणार. आपले पाय जे आहेत ते योग्य मार्गाला जाणार, आपल्या हाताने सुद्धा चांगलंच कार्य होणार, विचार सुद्धा चांगले करणार, भगवंत प्राप्तीसाठीचेच विचार केले जाणार आहे. जे कर्म केले जाणार आहे आपल्या कर्मेंद्रियांकडनं ते भगवत स्वरूप असणारे कर्म. आणि पंचज्ञानेंद्रिये जे आहेत त्या ज्ञानेंद्रियांचा वापरही आपण भगवत प्राप्तीसाठी आणि भगवंताचा जो प्रसार आहे, देवी जे गुण आहेत ते आत्मसात
आपण करून आपल्याला स्वतःला उन्नत केलं पाहिजे. ही पहिली पायरी आहे. हे त्या भागवतात सांगितलेलं आहे की देहधारी गुरु, देह गुरु करा. म्हणजे स्वतःचा देह जो आहे त्याला गुरु आपण स्वतःला केलं पाहिजे. मग आपण जर आपल्या देहाला गुरु केलेलं आहे, मानलेलं आहे, तर या देहाकडनं सत्कर्मच व्हायला पाहिजे. दैवी गुण आपल्या देहामध्ये आले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि तरच आपल्याला भगवंताची कृपा, भगवंताची प्राप्ती करणं हे सोपं होणार आहे आणि तीच खरी उपासना ठरेल. आपण दुसऱ्याचं सांगून ऐकून किती ऐकणार? प्रत्येक वेळेस काही आपण दुसऱ्याचं ऐकून घेऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळेस जाऊन आपण दुसऱ्याला त्रास देणं हेही बरोबर नाही. तर यासाठी आपला देह गुरु केला की माणसाची आत्मपरीक्षण जे आहे, आत्मपरीक्षण शक्ती त्याची वाढायला लागेल आणि ती आत्मपरीक्षण शक्ती जेव्हा वाढेल तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरू प्राप्ती त्याला 100% होईल. आत्मपरीक्षण केलं जाणार आहे. आपल्या डोळ्यातनं, कानातनं, नवे नवे जे ज्ञानेंद्रिय त्या प्रत्येक ठिकाणी जो काही प्रसंग घडेल, कानांनी जे ऐकलेलं आपल्याला ऐकू येईल, त्याच्यावर सुद्धा आपण विचार करणं की बाबा हे जे शब्द आपण ऐकलेले आहेत यातनं आपल्याला भगवंत प्राप्तीचा काय मार्ग मिळू शकतोय. आपल्या डोळ्यांनी जे दिसतं आहे त्यातनं ह्यामध्ये भगवंताचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि त्यासाठी भगवंताने दिलेले जे आपले पंचकर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांचा वापर करून आपण स्वतः तर उन्नत व्हायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनाही आपण उन्नत केलं पाहिजे. कारण भगवान गोपाळ कृष्णाने आपल्याबरोबर त्यांनी गोपींना सुद्धा उद्धार केला. प्रभू रामचंद्राने तर वानर, सुग्रीव आणि अहिल्या जी आहे शिळा, तिचाही शिळारूपी अहिल्याचा सुद्धा उद्धार केला. म्हणजे भगवंत फक्त स्वतःचा विचार करत नाही तर त्याबरोबर तो भगवंत अवतार घेऊन आपल्या बरोबरचे जे लोक आहेत त्याच्या संपर्कात येणारे वृक्ष, वल्ली, वनचर या सगळ्यांचा ते उद्धार करतात. फार मोठी दैवी शक्ती ही जी आहे ती केवळ आपल्या मनावर अवलंबून आहे. आपलं मन आपण आपल्या काबूत जर ठेवलं तर सुवर्ण दिन आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. आत्मसाक्षात्कार दूर नाही. चांगले चांगले पुस्तक आपल्याला वाचायला मिळतील, चांगले चांगले ग्रंथ वाचायला मिळतील. जे आहे त्यामधले सरस निरस बुद्धी जी आहे, सरस निरसपणे आकलन करून घेणं हे जे आहे तेही होणार आहे की बाबा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, लेख कुठले कुणी लिहिले असू दे, पण त्यातही सारासार विचार जो करण्याचा प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण भगवंत हा समजण्याला फार अवघड आहे, त्याला जाणून घेणं हे फार अवघड आहे. आणि म्हणून आपण जे ग्रंथ वाचतो ते आपण संतांनी सांगितलेल्या मार्गांचा वापर करून आपण ते आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक वेळा आपण त्या अभंगाचा अर्थ असेल, त्या ओवीचा अर्थ असेल, तो आपण आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या प्राप्त परिस्थितीनुसार आपण आपल्याला ज्ञात असलेल्या अर्थानुसार आपण तो शब्दार्थ घेतो आणि त्या ठिकाणी बरेच वेळा चूक होते. तो जो अर्थ आहे, तो जो शब्द आहे, तो भगवंताच्या दृष्टिकोनातनं किंवा संतांच्या दृष्टिकोनातनं आपण त्या शब्दाचा अर्थ आकलन करून घेतला पाहिजे. आणि तरच आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या समजू शकतील. सतत भगवंताचा विचार हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण भगवंत जर सतत आपल्या बरोबर आहे म्हणजे तो असतोच. कारण प्रत्येक क्षणाक्षणाला आपला श्वास घेणं आणि सोडणं, चयापचय क्रिया, सर्व ज्या क्रिया आहेत त्या भगवंताच्या कृपेशिवाय होऊच शकत नाहीत. याची जाणीव आपल्याला दिवसातून अनेक वेळा व्हायला पाहिजे. आणि हा जर नर देह भगवंतांनी मला दिलेला आहे तर माझ्याकडनं असं कोणतं काहीतरी कार्य मोठं व्हायला पाहिजे भगवंतासाठी. फार मोठं कार्य भगवंतांनी माझ्याकडनं करून घ्यावं असे आपण भगवंताला
सतत विनंती केली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये चैतन्य आणून, ऊर्जा आणून ते कार्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भगवंताची शक्ती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.